नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र ह्या विषयाचा प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण SYBAचा सेमिस्टर 4चा अभ्यासक्रम अभ्यासला. आज आपण स्थूल अर्थशास्त्रातील भाववाढीचे कारणे सविस्तर स्पष्ट करा हे प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्थेत भाववाढ किंवा महागाई ही अत्यंत गंभीर आणि सातत्याने उद्भवणारी आर्थिक समस्या मानली जाते. किंमत पातळीत होणारी सर्वसाधारण व सातत्यपूर्ण वाढ ही केवळ आर्थिक घटकांमधील असंतुलनाचे द्योतक नसून सामाजिक आणि विकास प्रक्रियेवरही दूरगामी परिणाम करणारी घटना आहे. अर्थशास्त्रातील विविध तज्ज्ञ जसे कोलबर्न असतील, क्राउथर आहे, हॉटरे आहे, कॅमेरर आहे, पॉल इंजिंग आहे, पिगो आहे, सॅम्युएल्सन, व्हिटले इत्यादींनी महागाईचे वर्णन मुद्रा पुरवठा वाढवणे, खरेदी शक्ती कमी होणे, वस्तू पुरवठा मागणीपेक्षा कमी असणे, उत्पादन खर्च वाढणे किंवा चलनाच्या मूल्याचा घसरण अशा विविध दृष्टिकोनातून केले आहे. महागाईचे स्वरूप विविध प्रकारे दिसून येते. मग त्यात इन्फ्लेशन आहे, डिस्फ्लेशन आहे, डेफ्लेशन आहे किंवा रिफ्लेशन आहे. इन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन, डिफ्लेशन अँड रिफ्लेशन यांसारख्या प्रकारांद्वारे किंमत पातळीवरील बदलांचे नोंद घेतली जाते. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यातील संतुलन बिघडल्यास महागाई निर्माण होते. मागणीत वाढ घडून आणणारे घटक जसे की सार्वजनिक खर्चातील वाढ, खाजगी खर्चातील वाढ, लोकसंख्या वाढ, उत्पन्न वाढ, काळा पैसा, तुटीचा अर्थभरणा, RBIची उदार पतधोरणे म्हणजेच काय? उदारपणे, सीमांत लाभ क्षमता आणि उपभोग प्रवृत्तीतील वाढ, श्रमिक संघटनांचा परिणाम इत्यादींमुळे वस्तू सेवांची अतिरिक्त मागणी निर्माण होते. मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त झाल्यास किमती नैसर्गिकरित्या वाढतात. याउलट पुरवठ्यात घट घडवून आणणारे घटक उत्पादन घटकांचा तुटवडा, कच्च्या मालाचा अभाव, संप, टाळेबंदी, निर्यातीतील वाढ, वाढत्या उत्पादन खर्चाचा सिद्धांत, सट्टेबाजी किंवा साठेबाजीची प्रवृत्ती. साठेबाजी म्हणजेच काय? एखादी वस्तू आहे, तिची किंमत आज 10 रुपये आहे, मग तिचा साठा करून ठेवणे आणि जेव्हा तिची किंमत 70-80च्या घरात जाते तेव्हा ती विक्रीस काढली जाते. साठेबाजीची प्रवृत्ती, कृषी उत्पादनातील घट, औद्योगिक विकासातील मर्यादा, बालक कामगार कलह, तसेच दुष्काळ, पूर, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे हे घटक वस्तूंचा पुरवठा कमी करतात आणि परिणामी किमती वाढवतात. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे किंमत पातळीतील सतत वाढ, जी अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा, उत्पादन क्षमता, बाजार स्थिती, धोरणात्मक निर्णयांवर अवलंबून असते. म्हणूनच महागाई ही एकच कारणामुळे निर्माण न होता मागणी पुरवठा, चलन पुरवठा, राजकीय धोरणे, राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय घटक यांच्या परस्पर संवादातून उद्भवणारी बहुआयामी आर्थिक व्यवस्था आहे किंवा बहुआयामी आर्थिक अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर भाववाढीचे कारणे अधिक स्पष्टपणे आपण पुढील प्रमाणे घेऊया. तत्पूर्वी आपण आधी भाववाढीची व्याख्या समजून घेऊया. प्राध्यापक गायनर ऑक्ले यांच्या मते सामान्य किंमत पातळी किंवा किमतीच्या पातळीत सरासरीने दीर्घकाळ अखंडपणे घडून येणारी वाढ म्हणजे किंमत वाढ होय. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला असणाऱ्या पुस्तकातून मी जसऱ्या तशा घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण वळतो मिल्टन फ्रीडमन यांच्या व्याख्येकडे. मिल्टन फ्रीडमन म्हणतात की किंमत वाढ म्हणजे किमतीमधील सातत्यपूर्ण वाढ होय. किमतीमध्ये वाढीचे सर्वात महत्त्वाचे कारण पैशाच्या परिमाणातील वाढ हे आहे. प्रोफेसर कोलबर्न म्हणतात, ज्यावेळी अत्याधिक मुद्रा म्हणजेच काय? चलन अत्यंत कमी वस्तूंचा पाठलाग करते तेव्हा किंमत वाढ घडून येते. म्हणजे एखादी वस्तू आहे ती आपल्याला विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त किंमत मोजावी लागते. हॉटरे हे काय म्हणतात? हॉटरे यांच्या मते खरेदी शक्ती संख्येत अवास्तव वाढ म्हणजे किंमत वाढ होय. त्यानंतर पॉल इंजिंग आहे
किंमत वाढ अशीच असंतुलित अवस्था होय, की ज्या अवस्थेत क्रयशक्तीचा विस्तार झाल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात किंवा वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे क्रयशक्तीचा विस्तार होतो. क्राउथर यांची व्याख्या पाहूया. ज्या अवस्थेत मुद्रेचे मूल्य घटत असते, म्हणजे वस्तूंच्या किमती वाढत असतात, ती अवस्था किंमत वाढीची असते. त्यानंतर आपण पाहतोय कॅमेरॉन. कॅमेरॉन यांची व्याख्या काय म्हणते? वस्तू व सेवा यांच्या प्रमाणापेक्षा मुद्रेचे प्रमाण जास्त असणे म्हणजे किंमत वाढ होय. त्यानंतर वळतोय आपण लॉर्ड केन्स. लॉर्ड केन्स म्हणतात की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची पातळी गाठली गेल्यानंतर पैशांचा पुरवठा वाढविला गेला की त्याचा परिणाम उत्पादन पातळी वाढवण्यासाठी न होता फक्त किंमतमान वाढवण्यामध्ये होतो. यालाच काय म्हणतो आपण? किंमत वाढ असे म्हणतो. त्यानंतर वळतोय आपण लंडन अर्थतज्ञ. पहा, लंडन अर्थतज्ञाने देखील व्याख्या मांडलेली आहे. पुरवठ्याची अंतिम मर्यादा गाठली गेल्यानंतर पुरवठ्याच्या मानाने मागणीचे जे अधिक्य असते त्याला काय म्हणतात? किंमत वाढ असं म्हटलं जातं. आता आपण वळूया भाववाढीची कारणे. भाववाढीचे कारणे मध्ये आपली पहिली आहे मागणीत वाढ घडून आणणारे घटक. आता मागणीत वाढ घडून आणणारे घटकमध्ये आपण आता पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत. सार्वजनिक खर्चातील प्रचंड वाढ. सार्वजनिक खर्चातील प्रचंड वाढ. तर त्यामध्ये योजना, पायाभूत सुविधा, अनुदाने, आस्थापना इत्यादी मार्गांनी सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करते. सरकारी मागणी वाढली की बाजारातील एकूण मागणीही वेगाने वाढते. याच वेळी उत्पादनात तितकीच वाढ होऊ शकत नसल्यास अतिरिक्त मागणी निर्माण होते आणि किंमत पातळीवर चलन विस्तारित दाब येतो. सरकारी खर्च संरचनात्मक दृष्ट्या मोठा असल्याने तो खाजगी क्षेत्रालाही मागणी वाढवण्यास प्रवृत्त करतो. परिणामी समष्टीगत मागणी उत्पादनाच्या प्रवाहापेक्षा जास्त होते. ही विसंगती दीर्घकालीन महागाईचे प्रमुख कारण मानली जाते. हा आपला सार्वजनिक खर्चातील प्रचंड वाढ याचं विश्लेषण. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला खाजगी क्षेत्रातील वाढता उपभोग व काय गुंतवणूक. खाजगी क्षेत्रातील वाढता उपभोग व गुंतवणूक, वेतनवाढ आहे, कर सवलती, अतिरिक्त नफा, तांत्रिक प्रगती यामुळे वाढलेली उत्पन्न पातळी इत्यादींमुळे खाजगी व्यक्तींचा उपभोग खर्च वाढतो. खाजगी क्षेत्रातील ही मागणी उत्पादनाच्या क्षमतेपेक्षा अधिक झाली तर किंमत वाढण्याची प्रक्रिया सुरू होते. वाढलेली क्रयशक्ती बाजारातील उपभोगाची लाट तीव्र करते. उत्पादन क्षेत्र त्वरित विस्तारू शकत नसल्याने मागणीचे अधिक्य वाढते. हाच दाब हळूहळू मागणी आधारित महागाईत परिवर्तित होतो. त्यानंतर आहे तिसरा मुद्दा आपला. तिसरा मुद्दा काय सांगतो बरं? लोकसंख्येतील जलद वाढ. लोकसंख्या वाढल्यास जीवनावश्यक व इतर वस्तूंवरील मागणी झपाट्याने वाढते. मात्र उत्पादन क्षमता तितक्या वेगाने न वाढल्यास मागणीचे अधिक्य तयार होते आणि किमती उंचावतात. कोलबर्ट यांच्या मतानुसार लोकसंख्या वाढ ही मागणीत वाढीचे प्रमुख कारण आहे. नवीन लोकसंख्येमुळे निवास म्हणजेच आपण जिथे घर बांधून राहतो ते राहण्याचं ठिकाण, निवास, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यांसारख्या क्षेत्रांवरील ताण वाढतो. ही संरचनात्मक मागणी वाढ दीर्घकालीन होते. परिणामतः किमती सातत्याने वाढत राहतात. चौथा मुद्दा आहे आपला कर कपात व कर भारावरील सवलती. आता यामध्ये काय म्हटलं बरं? कर कपात झाल्यास नागरिकांच्या हातातील उपलब्ध उत्पन्न वाढते. स्वेच्छेने खर्च करण्याची क्षमता वाढल्याने बाजारातील परिणामकारक मागणी उंचावते. उत्पादनाची मात्रा आहे ती स्थिर राहिल्यास किमती वाढतात. उत्पादन मात्र स्थिर राहिल्यास किमती वाढतात. करभार कमी झाल्याने ग्राहकांच्या बचतीत व उपभोगात वाढ होते. ही वाढ तात्काळ बाजारात खरेदीची लाट निर्माण करते. पुरवठा त्याच क्षणी वाढता न आल्याने किंमत पातळीत तीव्र वाढ होते. पाचवा मुद्दा आहे आपला सरकारच्या कर्ज उभारणीतील घट व सार्वजनिक कर्जाची परतफेड. सरकारने लोकांकडून कर्ज घेणे कमी केले किंवा आधी घेतलेले अंतर्गत कर्ज परतफेडीस घेतले तर नागरिकांकडे अधिक पैसा उपलब्ध होतो. हा पैसा उपभोगावर खर्च झाला की मागणी वाढते आणि किंमत वाढीस चालना मिळते. कर्जाची परतफेड झाल्यावर हा पैसा पुनर्बाजारात प्रवाहित होतो. परिणामी चलन प्रवाह वाढून उपभोग मागणी विस्तारते.
उत्पादन क्षमता स्थिर झाल्यास किमती ज्या आहेत त्या अनिवार्यपणे वाढतात. 6वा मुद्दा आहे आपला निर्यात वाढ. देशांतर्गत उत्पादन स्थिर असताना विशिष्ट वस्तूंची निर्यात वाढल्यास देशातील उपलब्ध पुरवठा कमी पडतो. परिणामी देशांतर्गत बाजारात मागणीचे अधिक्य निर्माण होते व किमती वाढतात. निर्यातीमुळे वाढलेल्या उत्पन्नाचा उपयोग जर देशांतर्गत खरेदीसाठी झाला तर किंमत वाढ अधिक वेगाने होते. जागतिक मागणीमुळे उत्पादन निर्यातीत अधिक रस घेतात. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांसाठी उपलब्ध वस्तू घटतात. अशा स्थितीत किमती या नैसर्गिकरित्या चढतात. 7वा मुद्दा आहे आपला व्यापारी बँकांची पतनिर्मिती. आता बँका ह्या पतविस्तार करतात तेव्हा बाजारातील म्हणजे चलनराशी ही M3 विस्तृत पैसा हा वाढतो. खर्च करण्याजोगा पैसा वाढला की वस्तू व सेवांवरील मागणी वाढते आणि त्याचा परिणाम किंमत वाढीत दिसतो. पतनिर्मितीमुळे कर्जाच्या माध्यमातून उपभोग आणि गुंतवणूक दोन्ही वाढतात. या वाढीचा तातडीचा परिणाम मागणीत वाढ म्हणून दिसतो. पुरवठा मागे राहिल्यास किंमत वाढ ही अपरिहार्य ठरते. 8वा मुद्दा आहे आपला पैशाच्या भ्रमण वेगातील वाढ. चलन पुरवठा न वाढताही व्यवहारांचा वेग वाढल्यास उपलब्ध पैसा अधिक वेळा वापरला जातो. परिणामी एकूण मागणीत वाढ होते आणि किंमत वाढ घडते. भ्रमणवेग जास्त असल्यास समान रकमेचा पैसा अनेक व्यवहार पूर्ण करतो. त्यामुळे कृत्रिमरित्या जास्त मागणी निर्माण होते. ही स्थिती उत्पादनापेक्षा व्यवहारांच्या वेगावर आधारित महागाई वाढते. काळा पैसा आणि अनौपचारिक व्यवहार. काळा पैसा निवडणूक, सट्टेबाजी, लाचखोरी, काळा बाजार या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा पैसा उत्पादक क्षेत्रात न गुंतवता विलासी उपभोगावर खर्च होतो. त्यामुळे त्यांच्या मागणीत अतिरिक्त वाढ होते आणि महागाई वाढते. काळा पैसा अर्थव्यवस्थेच्या अधिकृत सांख्यिकीय प्रणालीच्या बाहेर फिरतो. त्यामुळे नियंत्रणे कमी राहतात. अशी खर्चाची लाट उत्पादन क्षेत्राला प्रतिसाद देणे कठीण करते. परिणामी किमती आणखीन वाढतात. तुटीचा अर्थभरणा काय म्हणतो बरं? विकास कामांसाठी सरकार जेव्हा खर्च वाढवते आणि त्यासाठी आवश्यक निधी कर्ज किंवा साधारण उत्पन्नातून उपलब्ध होत नाही तेव्हा उर्वरित रक्कम चलन निर्मितीद्वारे उपलब्ध केली जाते. याला तुटीचे अर्थभरण म्हणतात. या प्रक्रियेमुळे बाजारात नवीन चलन वाढ किंवा नवीन चलन प्रवाह वाढतो आणि अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढतो. उत्पादनाची पातळी स्थिर किंवा मर्यादित असताना सार्वजनिक खर्च आणि मागणी वाढल्याने अधिक चलन कमी वस्तू अशा परिस्थितीत निर्माण होते. परिणामी प्रभावी मागणी वेगाने वाढते आणि सामान्य किंमत पातळीवर तीव्र दाब येतो. त्यामुळे तुटीचं अर्थभरण हे महागाईचे प्रमुख चलनविषयक कारण मानले जाते. 11वा मुद्दा आहे आपला रिझर्व्ह बँकेचे स्वस्त पैशाचे धोरण. रिझर्व्ह बँक आर्थिक मंदी कमी करण्यासाठी CRR, SLR, रेपो दर, बँक दर यांसारखे दर कमी करते. ज्यामुळे व्यापारी बँकांकडे कर्ज देण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होतो. बाजारात कर्ज सहज, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने गुंतवणूक, उपभोग व व्यवहारांची संख्या वाढते. अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होते आणि लोकांच्या खर्च क्षमता व खरेदी शक्ती वाढते. पुरवठा अल्पकाळात स्थिर राहिल्यास वाढलेल्या मागणीचा थेट परिणाम किमतीवर होतो. म्हणून स्वस्त पैशाचे धोरण महागाईला गती देणारे एक प्रमुख चलनविषयक कारण मानले जाते. 12वा आहे आपला भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेतील वाढ. उत्पादकांना एखाद्या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा वाढेल असे वाटल्यास ते नवीन गुंतवणुकीचे निर्णय घेतात. गुंतवणूक वाढल्यास उत्पादनासाठी नवीन साधनांचा वापर होतो. कारखाने विस्तारतात आणि रोजगार निर्मिती वेगाने होते. रोजगार व उत्पन्न वाढल्यामुळे लोकांकडे अधिक खर्च करण्याजोगे उत्पन्न उपलब्ध होते. ही वाढलेली खर्च क्षमता उपभोग मागणीत मोठी वाढ घडवते. परंतु पुरवठा स्थिर अथवा मर्यादित असेल तर वाढलेली परिणामकारक मागणी किमतीस कारणीभूत ठरते. म्हणून भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेतील वाढ ही महागाईला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरतो. 13वा सीमांत उपभोग प्रवृत्तीतील वाढ. लोकांच्या उत्पन्नातील वाढीचा मोठा भाग जर बचत न करता उपभोगावर खर्च केला जात असेल तर सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढल्याचे मानले जाते. अधिक उपभोगामुळे बाजारातील एकूण मागणी अचानक वाढते. पुरवठा त्याच वेगाने वाढू शकत नसल्याने मागणी वाढ किमती वाढू लागते. आधुनिक अर्थव्यवस्थेत लोकांचे उपभोग पातळीवरील झुकाव जास्त असल्याने उत्पादन वाढले तरी उपभोग मागणी त्यापेक्षा अधिक वेगाने वाढते. परिणामी मागणी पुरवठा तफावत निर्माण होत महागाई वाढते. ही प्रक्रिया विशेषतः समृद्धीच्या काळात अधिक स्पष्टपणे दिसून येते. 14वा मुद्दा आहे आपला श्रमिक संघटनांचे वेतनवाढीचे दर्पण.
श्रमिक संघटनाच्या मागण्यांमुळे वेतन दर वाढतात. वाढलेले वेतन म्हणजे वाढलेली क्रयशक्ती. त्यामुळे मागणी वाढते आणि किमती वाढण्याची प्रक्रिया तीव्र होते. आपण आता पाहत आहोत बी, पुरवठ्यात घट घडून येण्याची कारणे. मगाशी आपण मागणीचं पाहिलं, आता आपण पुरवठा पाहत आहोत. पुरवठ्यात घट घडून येण्याची कारणे. उत्पादन घटकांचा तुटवडा, श्रम, भांडवल, कच्चा माल, जमीन किंवा ऊर्जा यांसारख्या उत्पादन घटकांमध्ये तुटवडा निर्माण झाल्यास उत्पादन प्रक्रिया मंदावते. उत्पादनातील एकच घटक कमी पडला तरी संपूर्ण उत्पादन यंत्रणा विस्कळीत होते. संप, टाळेबंदी, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध स्थितीमुळे कारखाने बंद पडतात व उत्पादन थांबते. तुटवड्यामुळे उद्योगधंद्याची क्षमता अनुपात कमी होतो आणि उत्पादन खर्च वाढतो. कच्चा माल वेळेवर न मिळाल्यास उत्पादन चालू ठेवता येत नाही. परिणामी बाजारातील उपलब्धता घटते आणि वस्तू महाग होतात. आता दुसरा पर्याय पाहतो आपण. दुसरा मुद्दा, निर्यातीत वाढ. एखाद्या वस्तूची निर्यात अचानक वाढल्यास त्या वस्तूचा देशांतर्गत पुरवठा कमी पडतो. निर्यात बाजारात जास्त नफा मिळत असल्यास उत्पादक आपला माल प्राधान्याने विदेशात पाठवतात. त्यामुळे देशात तुटवडा निर्माण होऊन किमती झपाट्याने वाढतात. देशांतर्गत बाजाराकडे दुर्लक्ष झाल्यास ग्राहकांच्या गरजांची पूर्तता योग्य प्रकारे होत नाही. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन क्षमतेवर अतिरिक्त दबाव येतो आणि उत्पादन मागणीच्या वेगाने वाढत नसल्यास पुरवठा मागणी तफावत अधिक तीव्र होते. या सर्वांचा थेट परिणाम हा काय होतो? महागाईवर होतो. वाढत्या खर्चाचा सिद्धांत. यामध्ये उत्पादक घटक पूर्ण पर्यायी नसल्याने बदलत्या प्रमाणफलाचा सिद्धांत व्यवहारात लागू होतो आणि खर्च वाढू लागतो. काही घटक कमी होत गेल्यास एकूण उत्पादनाचा मर्यादित परिणाम दिसतो, ज्यामुळे उत्पादन क्षमता घटते. वाढता खर्च उद्योगांना उत्पादन कमी करण्यास प्रवृत्त करतो, कारण उच्च खर्चात उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहत नाही. उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारातील एकूण पुरवठा सुद्धा घटतो. खर्च वाढत असताना ग्राहकांची मागणी स्थिर राहिल्यास किंमत वाढ अपरिहार्य ठरते. त्यामुळे बाजारात महागाईचे वातावरण निर्माण होते. चौथा मुद्दा आहे आपला सट्टेबाजी व साठेबाजी. विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्यांना किमती वाढवण्याचा अंदाज लागला की ते वस्तूंची साठेबाजी करतात. यामुळे काय होतं की कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि बाजारातील उपलब्धता कमी भासू लागते. साठेबाजीमुळे वस्तू प्रत्यक्ष आहेत तरीही कमी असल्याचा भास निर्माण केला जातो, ज्यामुळे ग्राहकांमध्ये घबराट वाढते. या घबराटीचा फायदा काय होतो की या घबराटीचा फायदा व्यापारी घेतात आणि त्यांच्या किमती कृत्रिमरित्या काळा बाजार, लपवाछपवी आणि अवैध व्यापार वाढल्यास पुरवठा आणखीन कमी दिसतो. त्यामुळे किंमत पातळीवर अनावश्यक दाब येऊन महागाई वाढते. कृषी उत्पादनातील घट. पाचवा मुद्दा आपला, दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, अवर्षण, वादळ, गारपीट, रोगराई यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शेतीवर अवलंबून असल्याने अन्नधान्याचा पुरवठा तात्काळ कमी होतो. उत्पादन कमी झाल्यास वस्तूंचा तुटवडा किंवा उत्पादन कमी झाल्यास बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि किमती वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. शेतीतील उत्पादन क्षमतेत अचानक वाढ करणे शक्य नसल्याने पुरवठ्यातील ताण दीर्घकाळ टिकतो. या तुटवड्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होतो, कारण कच्चा माल महाग होतो. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रण कठीण होते. सहावा मुद्दा आहे आपला, अपुरी औद्योगिक वाढ. पारंपरिक तंत्रज्ञान, जुन्या यंत्रणा, अकुशल कामगार व संशोधनांचा अभाव यामुळे उद्योग क्षेत्राची उत्पादकता कमी राहते. उत्पादन क्षमता कमी असल्याने बाजारातील मागणीची पूर्तता करण्या इतका पुरवठा तयार होत नाही. तंत्रज्ञानातील सुधारणा धीम्या गतीने होत असल्यास उत्पादन खर्च वाढतो आणि नफ्यात घट येते. त्यामुळे नवीन गुंतवणूक कमी होते व उत्पादन वाढ थांबते. उद्योगांची क्षमता वापर कमी झाल्याने एकूण पुरवठा मंदावतो. परिणामी वस्तूंच्या किमती वाढतात आणि बाजारावर महागाईचा दबाव वाढतो. औद्योगिक कलह. कामगार मालक यांच्यातील वेतन, सुविधा, सुरक्षिततेचे तास यांसारख्या मुद्द्यांवरून निर्माण होणारे वाद उत्पादन प्रक्रियेला गंभीरपणे बाधित करतात. संप, टाळेबंदी, वर्क टू रूल यांसारख्या औद्योगिक हालचालींमुळे कारखान्यांचे उत्पादन थांबते किंवा मोठ्या प्रमाणात कमी होते. उत्पादन थांबल्यास वितरण साखळी विस्कळीत होते आणि बाजारात वस्तूंचा पुरवठा कमी पडतो. औद्योगिक वाद दीर्घकाळ चालल्यास उद्योगांचे नुकसान होते आणि उत्पादन खर्च काय होतो? वाढतो. ग्राहकांच्या मागणीवर उत्पादनाचा वेग जुळत नसल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. आता नैसर्गिक संकटे. भूकंप, दुष्काळ, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे उत्पादन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो. शेती, उद्योग आणि वाहतूक या तिन्ही क्षेत्रांची हानी होते.
कारखाने, गोदामे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादन तात्काळ थांबते. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे बाजारात वस्तू पोहोचत नाही. वितरण, नेटवर्क, रस्ते, रेल्वे आणि बंदरे बाधित झाल्याने वस्तूंची उपलब्धता झपाट्याने घटते. परिणामी आवश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. नवा मुद्दा आहे आपला चैनीच्या उत्पादनावर भर. ग्राहकांचे उत्पन्न वाढल्यास उत्पादक नफ्याच्या शोधात चैनीच्या वस्तूंचे उत्पादन वाढवतात. परिणामी संसाधनांचे वाटप मूलभूत आवश्यक वस्तूंऐवजी लक्झरी वस्तूंवर केंद्रित होते. यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमता आवश्यक उपभोग्य वस्तूंसाठी कमी पडू लागते. परिणामी गरजेच्या वस्तूंचा पुरवठा घटतो व त्यांच्यावर किमती वाढीचा दबाव निर्माण होतो. उच्च नफा मिळवणाऱ्या क्षेत्रांकडे गुंतवणूक वळल्याने सामान्य माणसांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंची टंचाई निर्माण होते. याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. 10वा मुद्दा आहे आपला आंतरराष्ट्रीय घटक. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, धातू, खत, कच्चा माल यांसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तर देशांतर्गत उत्पादन खर्चही वाढतो. आयातीवर अवलंबून असलेल्या औद्योगिक क्षेत्राला थेट खर्चवाढ सहन करावी लागते. त्यामुळे उत्पादक उत्पादन कमी करतात व पुरवठाही मर्यादित राहतो. आंतरराष्ट्रीय राजकीय अस्थिरता, युद्धस्थिती किंवा व्यापार निर्बंध यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होते. डॉलर महाग झाला तर आयातीचा खर्च वाढतो आणि देशांतर्गत वस्तूंची किंमत सर वाढते. या सर्वांमुळे पुरवठा मागण्याचे संतुलन बिघडून महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. 11वा मुद्दा आहे आपला सरकारी धोरणांचे अपयश. किंमत नियंत्रणेवर साठेबंदी, आयात निर्यात यासंबंधी सरकारची धोरणे प्रभावीपणे लागू न झाल्यास पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. धोरणात्मक निर्णय उशिरा घेतल्यास बाजारात वस्तूंची टंचाई वाढते. सबसिडी, खरेदी वितरण, बाजार हस्तक्षेप यांसारख्या उपाययोजनांचा वेळेवर केल्या नाहीत तर महागाई नियंत्रणात राहत नाही. प्रशासकीय अकार्यक्षमता, भ्रष्टाचार किंवा नियोजनातील त्रुटींमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होते. सरकारची भूमिका निर्णायक असते, ती प्रभावी नसल्यास वस्तूंचा पुरवठा घटतो व किमतीत वाढीची समस्या तीव्र होते. हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अपयश हा आपला 12वा मुद्दा आहे आणि आयात नियंत्रण हा आपला 13वा मुद्दा आहे. तर तुम्ही अभ्यासून घ्या आणि जसं जसं वहीमध्ये उतरून घ्या. त्यानंतर भाववाढ किंवा महागाई ही आर्थिक प्रणालीतील एकूण मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनामुळे भाववाढ किंवा महागाई ही आर्थिक प्रणालीतील एकूण मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनामुळे उद्भवते. मागणी आधारित महागाईमध्ये सार्वजनिक खर्च, खाजगी उपभोग व गुंतवणूक, लोकसंख्येतील जलद वाढ, कर सवलती, निर्यात वाढ, बँकांची पतनिर्मिती, पैशांच्या भ्रमणवेगातील वाढ आणि काळा पैसा यांसारख्या घटकांमुळे बाजारातील एकूण मागणी वाढते. पुरवठा त्याच वेगाने वाढत नसेल तर किंमत वाढ होते. पुरवठा आधारित महागाई, उत्पादन घटकांचा तुटवडा, निर्यातीतील वाढ, वाढत्या उत्पादन खर्चाचा सिद्धांत, सट्टेबाजी, साठेबाजी, कृषी उत्पादनातील घट, अपुरी औद्योगिक वाढ, औद्योगिक कलह, नैसर्गिक संकटे, लक्झरी वस्तूंवर लक्ष केंद्रित होणे, आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढ, सरकारी धोरणांचा अपयश, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि आयात नियंत्रण यामुळे वस्तूंचा पुरवठा कमी होतो आणि किमती वाढतात. या सर्व घटकांचा एकत्रित बाजारात सतत किंमत पातळी वाढणे जे अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा, उत्पादन क्षमता आणि सामाजिक परिस्थितीवर परिणाम करते. विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला 2 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पुरवठ्यात घडून येण्याची कारणे हा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जाईल आणि मागणी म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की मागणीत वाढ घडून आणणारे घटक कुठले किंवा पुरवठ्यामध्ये घट करून आणणारे घटक. तर मग दोघांपैकी कुठलाही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. कदाचित नुसतं भाववाढीचे कारण दिले तर तुम्ही मागणीत वाढ घडून आणणारे घटक यामधील तुम्ही काही मुद्दे लिहू शकता आणि बी मधला पुरवठ्यात घट घडून आणणारे घटक दोन्ही लिहायचे. आलं लक्षामध्ये. अशा प्रकारे आपला प्रश्नाचं इथे संपतोय आणि तुम्हा सगळ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या इतकेच मार्क्स तुमचे मित्रपरिवार देखील मिळवू शकेल. धन्यवाद.